सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञान दृष्टिमाशिता विवेकानंद मार्गेण वयं सर्वे समर्पिता। सर हे तुमचं कुरिअर. सर या इथं साइन करा. थँक्यू. चहा आणला तू सुरेखा? हो, पण तुम्ही हे अश्रू पण ना कितीही केलं तरी थांबतच नाहीत. राहून राहून येतातच. पाच वर्षापर्यंत आनंद आणि सुरेखाचं जीवन फक्त एका शब्दावर टिकलं होतं, अभिमन्यू. त्यांचा एकुलता एक मुलगा, जो त्यांना तेव्हा भेटला होता जेव्हा त्यांनी आई वडील होण्याची आशाच सोडली होती. अभिमन्यूच्या येण्याने त्यांच्या रिकाम्या आयुष्यात रंगच नाही भरले गेले, तर रंगांनी खेळायची कला तो स्वतःच्या सोबत घेऊन आला. तो एक चांगला पेंटर होता. त्याच्या पेंटिंग्स मध्ये तो जिवंतपणा होता जो वयोवृद्ध चित्रकारांच्या पेंटिंग्स मध्ये पण नसावा. या वयामध्ये इतकी गंभीरता कमी लोकांमध्येच पाहायला मिळते. फक्त 19व्या वयात अभिमन्यूने 3500 पेंटिंग्स बनवली, जी त्याच्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नव्हती. अभिमन्यूला अनेक वेळा मोठमोठ्या प्रदर्शनांमध्ये पेंटिंग्सना प्रदर्शित करण्याची
आणि त्यांना विक्री करण्याची संधी मिळाली. पण त्याला त्याची पेंटिंग्स दाखवायची तर होती, पण विकायची नव्हती. सुरेखा, चहा मिळेल? आणि ऐक, आलं थोडं जास्तच टाक. अरे यार, या आर्थरायटिसने फार कंटाळा आणलाय. इतकी छान झोप येते सकाळी सकाळी, पण नाही, सगळं सोडून बागेत फेऱ्या माराव्या लागतात. अभिमन्यू, चहा तयार आहे बेटा. हो आई, आलोच. सकाळी सकाळी बागेत मारलेल्या ह्या चक्रांमुळेच तर तुम्ही दिवसभर आरामात चालू शकता. अगं, कुठे तुझ्यासारखा भरभर चालू शकतो? तू पुढे पुढे आणि मी म्हाताऱ्यासारखा तुझ्या मागे मागे चालत असतो. अहो, जर मी तुमच्या पुढे नाही चालले तर तुम्हाला टाइमावर चहा कोण देणार सांगा? काय झालं बाबा? काय होणार? सकाळी सकाळी तुझ्या प्रिय बाबांना मला त्रास द्यायला खूपच आवडतं. अरे यार, ही व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन मी मोठी चूक केली. काय ना, पूर्वी ऑफिस मध्ये लोकांबरोबर बोलणं चालणं व्हायचं, मन हलकं होत होतं. पण आता करण्यासारखं काही नाहीच आहे आता. आणि तुम्ही लोकांनी मला या घरात कैद करून ठेवले. आता भोगा तुम्हीच. तुम्ही पण ना बाबा. चला, मी रेडी होऊन येतो. ठीक आहे ठीक आहे, आम्ही भोगू. हा, आता हे सांगा, तुम्ही नाश्त्याला काय खाणार? हे बघ, बेल वाजली, मलाच जावं लागणार. थांबा थांबा, दिवसभर मीच बघत असते ना. अरे अभिनव. नमस्ते आंटी. नमस्ते नमस्ते, ये बेटा ये. नमस्ते अंकल. अरे नमस्ते बेटा, ये बस. बेटा तू बस, मी अभिमन्यूला पाठवून देते. ये बस बस. थँक्यू. हा बेटा, सांग, इतक्या सकाळी कुठे जायचा प्लॅन बनवलाय? ते अंकल, मी पेंटिंग साठी काही नॅचरल सीन्स पाहिलेत. मी विचार केला अभिमन्यूला पण दाखवावं. असं पण खूप दिवसांपासून म्हणतोय, पेंटिंग साठी त्याला इन्स्पिरेशन मिळत नाही. इन्स्पिरेशन? अरे बेटा, या वयामध्ये कुठे निसर्गामध्ये इन्स्पिरेशन शोधताय तुम्ही? तुम्हाला तर इन्स्पिरेशन मिळेल फिल्म मध्ये, कॉलेज कॅन्टीन मध्ये. तुम्ही पण ना अंकल. का रे बाबा, मी काय चुकीचं बोललो का? नाही नाही. हा बघ, आलाच. चलूया. चल, आम्ही येतो अंकल. हो, जा जा, बाहेर फिरून या. आणि मी सांगितलेलं विसरू नकोस. आपल्या मित्राला पण नीट समजाव. हो अंकल, सांगेन मी याला. चल बाय अंकल. चल चल लवकर. अरे यार, काय झालं तुला? आपण इतक्या दिवसानंतर बाहेर आलो फिरायला, आणि तू इतका गुपचूप काय आहेस? पेंटिंग मध्ये मन नाही लागत का तुझं? बोल ना, काय झालं तुला? अरे नाही यार, तसं काही नाहीये. तुला तर माहितीये ना मला पेंटिंग किती जास्त आवडते ते. मग काय झालंय? इतकं ऑफ का दिसतोयस? अरे माहित नाही का, काही दिवसापासून ना मला चांगलं फील होत नाहीये यार. चल चल, डॉक्टरकडे जाऊया. ऍज युजल तू अंकल आंटींना सांगितलं नसणार. यार, त्यांना सांगितलं तर ते फुकटचं माझं टेन्शन घेतील. थोडं मोकळ्या हवेत फिरलो तर जरा बरं वाटेल. नॉट अ बिग इश्यू. चल, तुला खूप छान जागी घेऊन जातो मी, जिथे मोकळी हवा पण मिळेल आणि इन्स्पिरेशन पण मिळेल. चल चल चल. अभिमन्यू, काय झालं तुला? काय होतंय तुला? काही नाही यार, आय एम ऑल राईट. मी ठीक आहे. अरे चक्कर येते तुला आणि ऑल राईट आहे? आता आपण कुठेच नाही जायचं, सरळ आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जायचं. नाहीतर मी अंकल आंटींना सांगेन ना. यार, ब्लॅकमेल करतोयस? हवं ते समज. आता चल चल ना, चल सावकाश. यार, फुकटच्या इतक्या साऱ्या टेस्ट करून घेतल्या. म्हणजे डॉक्टर जवळ जातो आणि जोपर्यंत 2-4 टेस्ट नाही करत ना, तोपर्यंत त्याला डॉक्टरचा फीलच नाही येत. तू डॉक्टर होतास का मागच्या जन्मात? चेहरा बघून कोणीच सांगत नाही ना काय झालंय. ऑब्विसली चेक करावं लागणार. तू पण ना. का रे बाबा, नो, तुमच्या दोघांची इन्स्पिरेशन झाली का? शोध अजून बाकी आहे. तुम्ही याला सगळं काही विचारा अंकल. मला लेट होतोय, पप्पा पण वेट करत असतील. मी येतो. ठीक आहे, बाय बेटा. ओके अंकल. बेटा, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय.
हो बाबा, बोला ना. तू आपल्या भविष्याच्या बाबतीत काही विचार केलेस? बेटा, मला वाईट वाटते की मी तुला पूर्णपणे मदत नाही करू शकत आणि म्हणूनच मला रिटायरमेंट घ्यायची नव्हती. बाबा, आता तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाहीये, कारण तुमचा मुलगा लवकरच अशा लायक होणार आहे की त्याच्या बाबांच्या हातात दर महिन्याला त्याची सॅलरी आणून ठेवणार. मग तुम्ही आरामात तुमच्या खुर्चीत बसून तुमच्या फेवरेट आल्याच्या चहा सोबत तुमच्या पसंतीचे टीव्ही प्रोग्राम्स पहा. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. पण तुझी ती दुसरी वाली गोष्ट नाही होऊ शकणार. का बाबा? बघ बेटा, मी माझे मनपसंत प्रोग्राम नाही बघू शकणार, कारण टीव्हीचा रिमोट तुझ्या आईच्या हातात असतो ना. बाबा, तुम्ही पण ना. बट आय एम प्राऊड ऑफ यू सन. थँक्यू बाबा. रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. अभिनव, एक प्रॉमिस करशील? बघ, काही हो, याबाबत आई बाबांना कळता कामा नये. लपवू पण शकत नाही ना यार. ते काही असो, पण त्या दोघांना हे कळता कामा नये. माझी इतकीशी रिक्वेस्ट नाही मानणार तू? इमोशनल ब्लॅकमेल करतोयस तू. हवं तर तसंच समज. चल चल, खूप काही कामं करायची आहेत आपल्याला. चल लवकर. हो, ही गोष्ट खरी आहे की मला नेहमीच तुझी पेंटिंग्स विकत घ्यायची होती, पण इतकी सगळी पेंटिंग्स एकत्र कशी काय घेऊ शकतो? डिमांडच्या अकॉर्डिंगच आम्ही कोण्या आर्टिस्टची पेंटिंग्स विकत घेत असतो, माहितीये ना. मला हेही माहितीये तुझी पेंटिंग्स कधी ना कधी तरी विकली जाणारच, पण आता माझ्याजवळ तुला देण्यासाठी एक रकमी इतके पैसे नाहीयेत. माझ्याजवळ एक ऑफर आहे तुमच्यासाठी. ऑफर? कसली ऑफर? सर, मी आजच तुम्हाला माझ्या 3500 पेंटिंग्स विकायला तयार आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत एक ॲग्रीमेंट साईन करावं लागेल. त्या ॲग्रीमेंटच्या हिशोबाने तुम्हाला दरवर्षी दर महिन्याला माझ्या आई बाबांना 30,000 रुपये द्यावे लागतील, जोपर्यंत त्यांच्यातलं कोणीही एक हयात असेल. मोठी अजब ऑफर आहे. विचार करा. ठीक आहे, मी ॲग्रीमेंट साईन करण्यासाठी तयार आहे, पण मला 4,000 पेंटिंग्स पाहिजेत. म्हणजे 3500 पेंटिंग्स जी तुझ्याजवळ रेडी आहेत आज डिलिव्हर करून टाक. बाकीच्या 500 पेंटिंगसाठी मी तुला 1 वर्षाचा टाइम देतोय. 4,000 पेंटिंग्स डिलिव्हर होताच ॲग्रीमेंट ॲप्लिकेबल होईल, पण 500 पेंटिंग्स जर तू 1 वर्षाच्या डिलिव्हर नाही केलीस तर ॲग्रीमेंट कॅन्सल होणार आणि तुझी सगळी पेंटिंग्स माझी होणार. ठीक आहे, मला मंजूर आहे. पण अभिमन्यू, 500 पेंटिंग्स आणखी? ठीक आहे सर, तुम्ही ॲग्रीमेंट बनवा. अभिनव थांब तरी यार. अभिनव, अरे मला माहिती की तू माझ्यावर खूप नाराज आहेस, पण माझ्याजवळ दुसरा ऑप्शन नव्हता रे. पण याची काय गरज आहे? डॉक्टरने तुला आराम करायला सांगितले, 500 पेंटिंग्स बनवायला नाही. आणि तो रस्तोगी पण तुझा फायदा घेतोय. अरे काही लोकांचा स्वभावच असतो की समोरच्याच्या गरजेचा फायदा घेणं. पण 500 पेंटिंग्स? अरे धडधाकट माणूस सुद्धा 1 वर्षात 500 पेंटिंग्स नाही बनवू शकत, आणि तू? यार अभिनव,
माझं ध्येय होतं की मी आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, आणि जेव्हा आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे तेव्हा मला हे रिस्पॉन्सिबिलिटी तर पूर्ण करावीच लागणार. आणि आता मी नसेन तेव्हा पण मला आई बाबांचा मुलगा असण्याचं कर्तव्य निभवावं लागेल. आणि तुला काय वाटतंय, ही 500 पेंटिंग्स मी बनवल्याशिवायच मरून जाईन? अरे तू बघच की रस्तोगीचा ॲग्रीमेंट पूर्ण केल्याशिवाय मी मरणार नाहीये, समजलास? चल, टेन्शन नको घेऊस. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. तू रात्रभर झोपला नाहीस? झोपणारच होतो बाबा, बस पण म्हटलं ही पेंटिंग पूर्ण करावी. ही सगळी पेंटिंग तू एका रात्रीत केलीस? अरे बेटा, आपल्या तब्येतीची काळजी घे. अरे असंच काम करत राहिलास तर जरा स्वतःकडे बघ. कसा झालायस तू? तुम्ही चिंता नका करू बाबा, मी एकदम बरा आहे. ते ऍक्च्युली रात्रभर मी झोपलो नाही म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. बाबा बस मी माझं स्वप्न पूर्ण करतोय, आणि मग काय त्यानंतर तर आरामच करायचा आहे. पण आता बस, खूप झालंय. चल बाबा, चल उठ बाबा प्लीज. बाबा चल. बाबा, नाही, फक्त 2 मिनिटं बाबा. चल लवकर झोपायला. चल चल म्हटलं ना. काय रे, तू वेळेवर मेडिसिन्स घेतोयस ना? अरे वेडा आहेस का तू? घरात मेडिसिन्स विषयी बोलतोयस, वेडा झालायस का? तू बाहेर असतोस कधी? या घे तुझ्या औषधांच्या गोळ्या. आता सांग, बोलवलं का होतंस? 490 पेंटिंग्स रेडी झाल्यात. आता या 5 दिवसात मला कसंही करून, काहीही करून बाकीच्या 10 पेंटिंग्स पण रेडी करायच्यात. समजतोयस ना? अच्छा ऐक, एक काम कर माझं. बोल. मला पेंटिंगचं काही सामान आणून दे. ठीक आहे, आणून देईन. तोपर्यंत मी माझं काम संपवतो. ठीक आहे. अभिमन्यू, 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 काय झालं तुला? अभिमन्यू, काय झालं तुला? ये ये इथे बस. अभिमन्यू, बस, काय झालं बाळा? बस, बस. अभिमन्यू, काय झालं तुला? याला काय होतंय रे? काय झालंय? काही दिवसापासून तू अस्वस्थ दिसतोयस, पण काही सांगत नाहीयेस. काय झालं बाळा? आई, काहीच नाही झालंय मला. बस ते, अगं ते बस पाय मुरगळला होता माझा. असं? तू आपल्या आईशी आता खोटं बोलायला शिकलायस? बोल ना, काय झालंय तुला? मी सांगतोय ना आई, मला काहीच नाही झालंय. काही नाही झालंय? काहीच नाही झालंय? मग तू इतकं कमजोर का झालायस? हे काय? काहीच नाही झालं तर या गोळ्या कशासाठी? प्लीज. अहो ऐका ना, अहो ऐकलं का? बाबांना नको बोलूस. काय झालं सांग ना बाळा. काय झालं? मी सांगितलं होतं ना, ही दोघं आपल्यापासून काही लपवतायत. हे बघा, ह्या गोळ्या ह्याच्या खिशात मिळाल्या. तुम्ही आत्ताच्या आता डॉक्टरांना बोलवा. ही दोघं तर आपल्याला काही सांगणार नाहीयेत. हे काय बेटा? बाबा काहीच नाही झालंय, तुम्ही उगाच त्रास करून घेताय. अरे हा नाही सांगत, तू तरी सांग.
अच्छा, तुम्ही दोघेही नाही सांगणार? मी डॉक्टरलाच फोन करतो. बाबा बाबा थांबा जरा. बाबा बाबा ऐका तरी. बाबा बेटा बेटा, अभिमन्यू अभिमन्यू. अहो ऐकलात का? लवकर या इकडे. अभिमन्यू, काय हे सगळं बघा. काय झालं? अहो बघा ना, याच्या तोंडातून रक्त येतंय. अभिमन्यू, आता मी आणखीन गप्प नाही राहू शकत. सॉरी. नाही प्लीज अंकल, अभि. याला 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 ब्लड कॅन्सर आहे. काय? ब्लड कॅन्सर? आनंदजी, याची तब्येत खूप खराब आहे. याला आत्ताच्या आत्ता ऍडमिट करायला हवं. हा, मग करूया ना ऍडमिट. नाही बाबा प्लीज, मी आता कुठेच नाही जाणार. अभिनव तू समजव ना यार बाबांना. बाबा 5 दिवसांनी तुम्ही मला जिथे म्हणाल तिथे मी जायला तयार आहे, पण बाबा आता नाही प्लीज. हो अंकल, मान्य करा ना प्लीज. अरे काय लहान मुलासारखा हट्ट करतोयस? डॉक्टर सांगतायत ना ऍडमिट व्हायला. डॉक्टर साहेब प्लीज प्लीज डॉक्टर साहेब, मी 5 दिवसांनंतर नक्की ऍडमिट होईन प्लीज. हे बघा, जर तुम्हाला याला घरी ठेवायचं असेल तर याची खूप काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. अगं बघ ना. आई प्लीज प्लीज बाबांना समजाव ना. बाबा आई, फक्त 5 दिवसांचा तर प्रश्न आहे. ठीक आहे बेटा, ठीक आहे. अहो मान्य करा ना, याची अवस्था खूपच वाईट आहे. फक्त 5 दिवसांचा प्रश्न आहे. आपण इथे याची चांगली काळजी घेऊया. प्लीज हो म्हणा ना. अरे ऐक ना, तो ब्लू ब्रश दे ना. आगे. बेटा, काय आई? तुम्हा दोघांसाठी सूप आणलंय. हो आई, बस फक्त 2 मिनिटं. ठीक आहे. आई बघ ना, हे पेंटिंग कसं दिसतंय? सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. थँक्यू आई.
गुड मॉर्निंग. काय बघतोयस? यार तू तर खूपच मस्त पेंटिंग बनवलेस. जीवनातली अखेरची पेंटिंग आहे तर चांगली तर बनायचीच होती. आणि हिने रस्तोगीचा ॲग्रीमेंट पण पूर्ण होणार आहे. अच्छा चल ना, तू लवकर रेडी हो, कारण आता हे काम पण तुलाच करायचं आहे. आणि ऐक, जरा लवकर ये. तू येईपर्यंत माझा श्वास नको थांबायला. गप्प बस, असं काही नाही होणार तुला. अरे हो, असं गेलो आणि असं आलो. बेटा, तुला काही खावंसं वाटत असेल तर मी काही बनवून आणू का? नाही आई, आता काही इच्छा नाहीये माझी. ठीक आहे ठीक आहे. बेटा कसं वाटतंय आता? हो बाबा, बस थोडं बरं वाटतंय. आजची औषधं घेतली आणि हो घेतली. काम झालं का? हो, हे घे. बाबा, ही तुमच्या मुलाची पहिली सॅलरी. आता हे काय बेटा? बाबा, अरे बाबा बघू तर. तू आपली सगळी पेंटिंग्स विकलीस काय? का? तर दर महिना आम्हाला 30,000 रुपये मिळावेत म्हणून? हो बाबा. बेटा, हे सर्व तू आमच्यासाठी केलंस? हो बाबा. थँक्यू, थँक्यू बेटा. बाबा, हे घे, मुलाची या महिन्याची सॅलरी. चल चहा पिऊया. नेहमी आई वडील आपल्या मुलांसाठी चिंतित असतात आणि त्यांच्या भविष्यासाठी प्लॅनिंग करत असतात. पण काही मुलं अशी पण असतात जे इतक्या कमी वयामध्ये आपल्या आई वडिलांच्या पूर्ण जीवनाचं प्लॅनिंग करतात. आणि त्यांच्यातला एक होता अभिमन्यू. अभिमन्यूने त्याचं कर्तव्य निभावलं. तुम्ही तुमचं कर्तव्य निभावता का?